गेल्या काही वर्षात हवामान बदल, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीत होत असलेली घट यामुळे पाण्याचं नियोजन आणि संवर्धन हा ग्रामीण भागासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा आहे। अशा परिस्थितीत केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभाग, नियोजन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून जलसुरक्षेचा आदर्श उभा करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खारिवली ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे। केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या दीनदयाल उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार 2025 अंतर्गत जलसमृद्ध पंचायत या श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावत खारिवली ग्रामपंचायतीने तब्बल 1 कोटी रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे। पाण्याचं शास्त्रीय नियोजन, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा व्यवस्था आणि 100% लोकसहभागाच्या बळावर मिळवलेल्या या यशाचा घेऊयात आढावा। पाण्याचा प्रत्येक थेंब जपला, त्याचं योग्य नियोजन केलं आणि त्यातूनच देशात प्रथम क्रमांक पटकावला। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील खारिवली गट ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत या श्रेणीत देशात अव्वल स्थान मिळवत एक नवा आदर्श निर्माण केलाय। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खारिवली ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। जल पर्याप्त पंचायत, वाटर सफिशिएंट पंचायत। प्रथम पुरस्कार जाता है खरीवाली, महाराष्ट्र। जोरदार तालियां इनके लिए। प्रथम पुरस्कार खरीवाली, महाराष्ट्र। जल संरक्षण और जल प्रबंधन के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने वाली पंचायतों को इस श्रेणी में सम्मानित किया जा रहा है। खारिवली, गोठिवली, गोहे, करंबेळे आणि उजलोळी या 5 गावांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश साकारलंय। खारिवली ग्रामपंचायतीनं पाण्याचं योग्य नियोजन करण्यावर भर दिला। गावात किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचा वापर कसा करायचा यासाठी विशेष जल बजेट तयार करण्यात आलं। जुन्या विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। सौर ऊर्जेच्या मदतीनं पिण्याचं शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं। आमच्या ग्रामपंचायतीने आणि शासनाच्या खरं तर शासनाच्या मदतीनेच म्हणजे जितक्या चांगल्या सोयीसुविधा आमच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निर्माण करता येतील तेवढ्या करण्याचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे। वॉटर स्कॅरेटी अप टू द वॉटर सफिशियंट हा जो आमचा जो प्रवास होता तर तो खरंच खडतर प्रवास होता, परंतु या प्रवासामध्ये आमच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आमचे जे सर्व ग्रामस्थ आहेत, आमचे जे ग्रामपंचायत पूर्ण समिती आहे आणि ऑफकोर्स की ज्या शासकीय योजना आहेत, असं सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलो। पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरावा यासाठी पर्जन्य जलसंधारणाचा प्रभावी वापर करण्यात आला। छोटे बंधारे, चेक डॅम आणि चरांच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यासाठीही काम करण्यात आलं। विशेष म्हणजे या सगळ्या कामांमध्ये गावकऱ्यांनी मनापासून सहभाग घेतला। पहिले डोक्यावर पाणी आणलेलं, आता डोक्यावर पाणी आणायला नाही लागत। आता घरात पाणी आलेलं, सगळ्यांची सोय चांगली आहे पाण्याची आणि पाण्यामुळे वेळ काय वाया जात नाही। पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला होतं। खूप विहिरीहून लांबून पाणी भरत होते, पण असा उन्हाच्या कडाक्यात पाणी भरत होते, पाय खाली भाजत ऊन असे खूप हाल काढले। पण आमच्या इथे बोरिंग बसल्यापासून आमच्या नळांना खूप पाणी 24 तास भेटतं आणि आमची चांगली सोय झाल्याबद्दल आमच्या मुलांबाळांवर शाळेचे त्यांचे डबे, त्यांना वेळेवर खानापिना देण्याचा म्हाताऱ्यांना पण व्यवस्थित सोय करतो। पाणी वाचवणं ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, तर प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे, ही भावना खारिवलीनं जपली। त्यामुळे जलसंधारणाचं काम आज लोकचळवळ बनलंय। खारिवली ग्रामपंचायतीमध्ये पाहतोय तर 5 गावं आणि आदिवासी वाड्या वगैरे आहेत आणि तिथे पूर्वीपासून पाण्याची अत्यंत टंचाई होती। मात्र आम्हाला काम करत असताना, या सगळ्या गोष्टीला संघर्ष करत असताना चांगलं असं काम आमच्या ग्रामपंचायती माध्यमातून केलेलं आहे। जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे सरकारच्या माध्यमातून, ती असेल अमृत सरोवर राज्य तलाव ही योजना असेल, त्या माध्यमातून आम्ही चांगलं असं काम त्या माध्यमातून केलं आणि आज पाहतोय तर सगळ्यांना मुबलक असं पाणी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देतोय। खारिवली ग्रामपंचायतीची ही यशोगाथा सांगते, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, लोकसहभाग आणि दूरदृष्टी असेल तर गावांचा शाश्वत विकास नक्कीच साधता येतो, हे खारिवली ग्रामपंचायतीच्या यशोगाथेवरून समजतं। देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खारिवलीनं
आज इतर गावांसमोर जलसमृद्धीचा नवा आदर्श निर्माण केलाय. दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर, रायगड.